नमस्कार. बिना फोडणीची अतिशय टेस्टी अशी भाजी मी बनवली. म्हणजे खरं सांगायचं तर हा व्हिडिओ मी कुठेतरी बघितला होता आणि तेव्हापासून डोक्यात होतं की आपण अशी भाजी करून बघूया. पण एखादी भाजी किंवा काहीही करायला घेतलं की व्हिडिओ बनवणं हा माझा छंदच झालेला आहे. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया. आता मी मुरबाडला गेले असताना ही शिराळी मला मिळाली. अगदी कोवळी होती. हे बघा, कापतानाच तुम्हाला लक्षात येईल. त्याचे मी शिरा काढून घेतल्या, त्याचा ठेचा बनवला आणि तो अतिशय छान झाला आणि सगळ्यांनी भरभरून त्याचे व्ह्यूज पण चांगले आले आणि छान झाला एकदम. तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की उद्या मी तुम्हाला भाजी दाखवते, तसं मी आज आलेली आहे कबूल केल्याप्रमाणे. तर इथे मी एका कढईमध्ये आपली कापलेली शिराळी घालून घेतलेत, कांदा आणि बरोबरीने मुगाची डाळ किंवा मसुराची डाळ, कोणतीही डाळ तुम्ही भिजत घालून ठेवा, म्हणजे मग ती लगेच भाजी शिजते. इथे मी मिरच्या कट करून घातल्यात, थोड्या जाड्याच ठेवलेल्या आहेत आणि ही भिजलेली मसूरची डाळ घालते. आता डाळ तुम्हाला कोणती घालायची ही तुमची आवड आहे. मसूर घाला, चणा डाळ घाला किंवा मूग डाळ घाला, पण ती आधी भिजत घाला, म्हणजे शिजायला त्रास होणार नाही, कारण आपण कुठच्याही प्रकारची फोडणी देत नाही आहोत. इथे आता हे सगळं कच्चंच मिक्स केलं आहे आणि याच्यावर आपण फक्त झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 7 मिनिटात ही भाजी शिजून तयार होते. ना फोडणी द्यायची झंझट ना काय, तरीसुद्धा अतिशय टेस्टी लागते ही भाजी. आता मी ह्याचं झाकण काढलं आणि याच्यामध्ये आता ही भाजी शिजल्यावर थोडं मीठ घालून घेतलं. मग मला असं वाटायला लागलं, कारण की मी जो व्हिडिओ बघितला होता त्याच्यात अशीच भाजी होती, म्हणजे हळद नाही, तिखट नाही, काय नाही. पण मला असं वाटलं की घरातल्यांना कसं वाटेल, म्हणून मी चिमूटभर, अगदी चिमूटभर हळद घातली, वरून ओलं खोबरं घालून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आपली भाजी तयार झालेली आहे. खरं सांगते, मला राहावलं नाही, म्हणून मी थोडीशी टेस्ट करून बघितली आणि ती इतकी सुंदर लागली ना, मला खरंच खूप आवडली. तर कशी वाटली तुम्हाला सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब तो बनता है बॉस. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत मी इथेच थांबते. बघत रहा मानसीज कुकिंग स्टोरीज. धन्यवाद. बाय.